आज आपण काय बघणार आहोत माहिती आहे? आपलं चालू आहे घन आणि ठोकळा, घनाकृती ठोकळ्यावर आधारित प्रश्न, फास्याचे उदाहरण म्हणजे फासा फेकल्यावरती जे उदाहरणं बनतात ते उदाहरणं आपण काय केलेत, काल सोडवलेले आहेत. आज आपण काय बघतो माहिती आहे? आज आपण बघणार आहोत की दिलेल्या घनाला रंगीत कलर देणे. म्हणजेच काय की कोणताही एक घन असेल आणि त्या घनाला 6 बाजूंनी काय केलेत, कलर दिलेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे काढले. या प्रकारचे प्रश्न आहेत. याच्यावरती जे आहेत ना, एक 5 ते 6 प्रश्न नेहमी फिक्स विचारले जातात. सगळ्यात पहिले समजून घ्या. समजा आता मी काय करतो, इथे घन काढतोय. ओके, काय काढतोय? घन. काय काढतोय? घन. मग आता काय विषय माहिती का? समजा हा घन आहे, करेक्ट आहे, हा घन आहे आणि प्रश्न काय माहिती आहे की याचे समजा आता याला काहीतरी आपण लांबी देऊया. समजा 3 सेंटीमीटरचा आहे. किती सेंटीमीटरचा आहे? 3. म्हणजे 3 सेंटीमीटर. इकडे किती? 3 सेंटीमीटर. आणि हाईट आहे किती? 3 सेंटीमीटर. म्हणजे हा जो घन आहे याची लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 3 सेंटीमीटर आणि उंची 3 सेंटीमीटर या टाईपचा हा काय घन आहे. आता याच्यामध्ये काय असतं माहिती का? समजा हा घन तुमच्या समोर आहे आणि या घनाला सगळीकडून काय केलं, कलरमध्ये बुडवलं. समजा काय आपल्याकडे कोरा घन आहे, पांढरा बरोबर, आणि तो पांढरा घन उचलून काय केला, एका कलरमध्ये बुडवला. समजा लाल कलरमध्ये बुडवला बरोबर. तर सगळ्या बाजूने तो भरणार आहे बरोबर आहे की नाही? बरं, घनाला किती पृष्ठभाग असते? कालच शिकवलं, 6. समोरचा, मागचा, उजव्या बाजूचा, डाव्या बाजूचा, वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा किती पृष्ठभाग असतात? 6 पृष्ठभाग घनाला असतात. तसेच आपण पृष्ठभागावरून हे उत्तर आपण काढणार आहोत. आता लक्ष द्या. समजा हा घन आहे, याला काय केलं आपण? 1 सेंटीमीटरच्या तुकड्यात काय केलं, विभाजित केलं. किती सेंटीमीटर? 1 सेंटीमीटर. आता बघा 1 सेंटीमीटर समजा 1. ओके, चला. ओके, 1 सेंटीमीटर. हे जे निळ्या रेषा आहेत का, त्याला काय केलं आपण? कट केलं. तसंच वरून कट केलं, तसंच इकडनं कट केलं, तसंच आडवं कट केलं, तसंच हे पुढं गेलो, तसंच उभ्या बाजूला कट केलंय, तेच पुढं आडवं कट केलंय. ओके. आता हा जो घन दिसतोय याचा अर्थ काय माहिती का? की तुमच्या समोर एक घन आहे बरोबर, समजा हाच आहे, आणि याला काय केलंय आपल्याला? 3 सेंटीमीटरचा हा घन आहे. 3 सेंटीमीटर लांबी, 3 सेंटीमीटर रुंदी, 3 सेंटीमीटर उंची, आणि एक चाकू तुमच्याकडे दिला. मग एकानं काय केला? एक चाकू असा मारला शेवटपर्यंत, पहा बरं का, शेवटपर्यंत. दुसरा चाकू मारला, कसा? शेवटपर्यंत. समोरून मारला, करेक्ट आहे. आता उजव्या बाजूने मारला, इकडून मारला एक शेवटपर्यंत, इकडनं मारला एक शेवटपर्यंत, वरच्या बाजूने मारला एक आणि खालच्या शेवटपर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या समोर हा 3-3 सेंटीमीटरचा घन आहे आणि या घनापासून काय करायचं? छोटे छोटे तुकडे बनवायचे. म्हणजे प्रश्न पहिला काय तयार होईल माहिती आहे? प्रश्न पहिला तयार होतो की या घनापासून 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे किती लहान घन तयार होतील. काय प्रश्न? हा जो तुमच्या समोर घन आहे याच्यापासून 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे किती लहान घन तयार होतील, या प्रकारचा हा प्रश्न आहे. मग किती तयार होतील इमॅजिन करा तुम्हीच. समजा हा जो समोरचा पार्ट आहे दिसतोय, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9ची लेअर पुढं काढली बघा.
हे जे 9 ठोकळे का हे बारीक, ही चौकट ही चौकट ही चौकट ही चौकट ही 9 आहे ना, 9 उचलून एका पोराच्या हातात दिले. मग पुढच्यानं काय केलं, मागच्या 9चा तुकडा बाहेर काढला आणि पुढच्यानं काय केलं, त्याच्या मागच्या 9चा तुकडा बाहेर काढला. म्हणजे 9 1 9, 9 2 18, 9 3 किती 27, किती झालेत 27. तर इथे किती घन तयार होतील, 27 घन. 27 घन. बरोबर आहे का, यस ऑर नो? यस. मग दुसरा प्रश्न काय असतो माहिती आहे, या घनाला किती वेळा कापावे लागेल. म्हणजे हा जो घन तुमच्या समोर दिसतोय का, याला किती वेळेस कापलं तेव्हा 27 तुकडे होतील. पहिलेच सांगितलं, समजा हा तुमच्या समोर एक घन आहे, एकानं काय केलं, जे समोरून चाकू मारला बघा, ही निळी रेष शेवटपर्यंत मारला, दुसऱ्या वेळेस मारला शेवटपर्यंत, म्हणजे 1 2 दोनदा चाकू मारले. एक जण म्हणला अरे याच्यानं तर तुकडे झालेच नाही, याच्यानं तर उभे तुकडे झालेत. मग तो काय करतो, आडवा चाकू मारतो, इकडून इकडून, किती झाले 2 आणि 2 4. आणि मग एक जण काय करतो, वरून चाकू मारतो. म्हणजे तुम्ही जर लक्षात घ्या बरं का, तुम्ही जर एखादा केक आणला, केकवाल्याला काय म्हणायचं, केक किंवा मासं अशी वस्तू जी तोडल्यानंतर अशी मेल्ट होणार नाही, बरोबर. मेन असतं एक मेन, काय करायचं 3 बाय 3 सेंटीमीटरचं घ्यायचं, बरोबर. आणि त्याला काय करायचं, समोरून चाकू मारायचा, उभा मारायचा आणि असा मारायचा, बरोबर त्याला ढिल्लं करायचं. किती 27 तुकडे तुमचे भेटतील. किती तुकडे भेटतील, 27. मग त्याच प्रकारचा विषय हा, या घनाला किती वेळा कापावं लागेल, तर 2 समोरून 2 वरून 2 राईट ना, म्हणजे किती वेळा कापावं लागेल, 6 वेळा. ज्या घनाला कापलं तेव्हा काय होणार आहे, याचे 27 तुकडे मिळणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, या प्रकारचा हा जो प्रश्न आहे का, या प्रकारचे प्रश्न 7 ते 8 प्रश्न आहे, फिक्स आहे. कोणत्याही पेपरला घ्या, कोणत्याही घ्या, म्हणजे स्कॉलरशिप पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत कोणत्याही पेपरला घ्यायचं, या घनाचे असेच प्रश्न विचारलेले असतात. बरं, प्रश्नाच्या आधी फॉर्मॅट काय की 3 बाय 3 बाय 3 सेंटीमीटरचा एक घन आहे, तो कलरमध्ये आपण बुडवला आणि त्याला काय केलं, बाहेर काढलं, बरोबर. तर पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात त्या कलरशी काही घेणं देणं नाहीये. तिसऱ्या प्रश्नापासून सगळा विषय काय माहिती, तिसरा प्रश्न की घनाच्या 3 बाजू रंगीत असणारे, घनाच्या 3 बाजू रंगीत असणारे किती घन. म्हणजे की हे जे 27 घन तुमचे निघणारे, हे वेगवेगळे करून फेकून दिले आपण, तर त्याच्यामध्ये काही घन असे राहणारे ज्याच्या तिन्ही बाजू काय राहणारे, रंगीत राहणारे. तिन्ही बाजू म्हणण्यापेक्षा तिन्ही पृष्ठभाग, बरोबर. 3 बाजू म्हणण्यापेक्षा घनाचे, हे बघा प्रश्न असा बनेल हा, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील. बघा, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील, या प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ काय की घनाला किती पृष्ठभाग असतात, 6. बरं, सुरुवात किती पृष्ठभागापासून करतो आपण, 3. म्हणजे 3पेक्षा जास्त, बघा हे छोटे छोटे घन जेव्हा आपण बाजूला काढू का, 3पेक्षा जास्त पृष्ठभाग रंगीत असणारे घन बिलकुल राहू शकत नाही. म्हणजे सुरुवात किती पृष्ठभागापासून होणार, 3. कोणताही घन तुम्ही घ्या, समजा आता हा घन आहे छोटासा, बरोबर आहे. हा छोटासा घन आहे, हाच समजा हा तुकडा, तर समोरची बाजू, वरची बाजू किंवा राईटची बाजू, म्हणजे कोणती तर 3च बाजू काय राहणार आहे, याच्या कलरवाल्या राहणार आहे. टोटल किती पृष्ठभाग याला, 6 आहे बरं का. या 6 पैकी फक्त 3च भाग कसे राहणार आहे, कलरवाले राहणार. आता बघा मी तुम्हाला दाखवतो, इथं हिरवा कलर वापरतो. समजा आता हे बघा, ही समोरची बाजू कलरवाली रे, कॉर्नरचा जर विचार केला तर वरची बाजू कलरवाली रे. आणि मला सांगा, समजा हा जो घन आहे समोरची दिसते वरची दिसते, बरोबर आहे.
आता मागची जी बाजू ती दबलेली आहे, उजव्या बाजूची बाजू दबलेली आहे, खालची बाजू बी दबलेली आहे, पण इकडची लेफ्ट साईडची बाजू पहा, लेफ्ट साईडची, याच्या लेफ्ट साईडची जी दिसत नाहीये, समजा हा घन आहे, ही बाजू कलर आहे वरची, ही समोरची आणि ही बाजूची, म्हणजे समोर वर आणि लेफ्ट, समोर वर आणि काय लेफ्ट, हीच बाजू रंगीत आहे ना, म्हणजे 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील, तर असे घन फक्त कोपऱ्यावरच मिळतील. असे घन कुठे मिळतील, फक्त कोपऱ्यावरच मिळतील. म्हणजे हे जे घन आहे, हा जो घन आहे, कोणत्याही घनाला काल शिकवलं होतं, घनाला किती कोपरे असतात, 8 कोपरे असतात. किती कोपरे, 8 कोपरे. किती कडा, 12 कडा. आणि किती पृष्ठभाग म्हणण्यापेक्षा सरफेस एरिया किती असतो त्याचा, ते असते 6. किती असतात, 6. मग आता मला सांगा, असे घन फक्त कोपऱ्यावरच मिळतील. हा कोपरा 1 2, हा कोपरा 3 4, त्यानंतर हे ऑलरेडी झाले 5 6 7 आणि किती 8. म्हणजे याचं उत्तर किती येणार माहितीये, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील, 8. किती तयार होतील, 8. पटतंय का, यस ऑर नो, यस. मग हे जे उत्तर आहे का, 3 नंबरचं उत्तर, त्याला मी म्हणेल हे काय, जागतिक सत्य. कोणतं सत्य, जागतिक. याला चॅलेंजेस नाही. 3x3चा घन नाही, तुमचा 25 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर बी घन असला, 25 बाय 25 बी घन असला, तरी पण तुमचे कॉर्नर 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील, 8च. किती तयार होतील, 8च. हा झाला तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न बघा काय, घन असाच ठेवतो. हा, चौथा प्रश्न असा आहे की याला छोटं करूया. काय, चौथा प्रश्न बघा, चलो. आता प्रश्न चौथा, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील. बघा बरं का, 2 पृष्ठभाग समजून घ्या. आता 2 म्हणताय, त्या घनाची आकृती दिसतीये, यस दिसतीये व्यवस्थित. ओके, चला. मग आता 2 पृष्ठभाग रंगीत. आता जर म्हणलं 2 पृष्ठभाग, 2 कुठं भेटणार, नीट बघा. मी आता या पेननं दाखवतोय, ब्ल्यू पेननं. ब्ल्यू नाही, तिथं कोणता दिसेल अजून तुम्हाला चांगला पेन, रेड पेननं दाखवतोय. रेड ऑलरेडी घेतलाय. कोणता, चला हा घेऊया. मला सांगा, इथं मी आता इथं स्टार करतोय, इथं स्टार करतोय. का बरं केले स्टार, पहा. मला एक सांगा, हा एक कॉर्नर आहे, हा एक कॉर्नर आहे. हा आणि हा, बोटाकडे लक्ष द्या. हा आणि हा काय, कॉर्नर आहे. कॉर्नरचे किती भाग रंगीत असतात, 3. आपल्याला किती पाहिजे, 2 भाग रंगीत. मग 2 भाग रंगीत जिथं स्टार केले, जिथं स्टार केले, समोरची बाजू रंगीत राहील आणि खालची बाजू रंगीत राहील. इथंही समोरची रंगीत राहील आणि वरची रंगीत राहील. म्हणजे याचा अर्थ काय की 2 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील, ते कुठं भेटणार, कडेवर. कडा पहा, ही कडा आहे, हा एज, घनाचा एज, हा 2 एज, हा 3 4, म्हणजे घनाला किती कडा असतात, 8 कडा. मग 2 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन तयार होतील, असे घन घनाच्या कडेवर असतात. घनाच्या कडेवर असतात. आता मला सांगा, घनाला किती कडा आहे टोटल, 12 कडा आहे. किती कडा आहे, 12. कशा 12 कडा आहे, काल सांगितलं होतं. तर 12 कडा आहे आणि एका कडेवर किती आहे, एकच घन आहे. बघा बरं का, एका कडेवर किती घन आहे, एकच घन आहे ना. म्हणजे 12 गुणिले 1 म्हणजे किती घन तयार होतील, 12 घन.
किती घन 12 घन. म्हणजे तीन भाग कलरवाले, 3 भाग कलरवाले म्हणजे रंगीतवाले किती तयार होतील 8. 2 भाग रंगीत असणारे किती तयार होतील 2 भाग रंगीत असणारे 12. 2 भाग रंगीत असणारे किती 12. बरोबर. चालायचं पुढं. मग बघा आता 2 भाग झाले. आता 2 नंतर किती भाग. कितवा प्रश्न. प्रश्न 5वा. चला प्रश्न 5वा. एक भाग रंगीत असणारे किती घन. एक भाग रंगीत असणारे. बरोबर. आता मला सांगा हा घन आहे तुमच्या समोर. हा कॉर्नर 3 भाग रंगलेला, हा 3, हा 3, हा 3. हा जो आहे 2 भाग रंगलेला, हा 2 भाग रंगलेला, हाही 2 भाग रंगलेला, हाही 2 भाग रंगलेला. कारण हे कसे आहेत कडेवर आहेत ना. कसे आहेत ते कडेवर आहेत. मग आता मला सांगा हा जो मधला घटक उरला, हा जो मधला घटक उरला बघा ना तुम्ही, हे घन आहे. ही 9चा थर आहे समोरचा. 9चा थर बाहेर काढला तर कॉर्नर 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 किती गेले 4 कॉर्नर गेले. 9 मधनं 4 गेले. आणि हे जे 4 आहे कडेवरचे हे गेले. 4 आणि 4 किती गेलेत 8 गेलेत. उरला किती 1. म्हणजे एक भाग रंगीत असणारे किती घन ते फक्त घनाच्या पृष्ठभागावरच मिळतात. बरोबर आहे. मग घनाला किती पृष्ठभाग आहे सर. घनाला तुम्ही सांगितलं 6 पृष्ठभाग आहे. समोर, मागे, राइट, लेफ्ट, ऊपर, नीचे. बरोबर. सामने पीछे 2, दाएं बाएं 2, 4, ऊपर नीचे कितने बन गए 6. म्हणजे एक भाग रंगीत असणार किती घन ते फक्त घनाच्या पृष्ठभागावरच मिळतात. तर पृष्ठभाग किती आहे घनाला 6 पृष्ठभाग. करेक्ट आहे. मग 6 गुणिले एका पृष्ठभागावर 1 म्हणजे येणार उत्तर किती 6. येणार उत्तर किती 6. करेक्ट आहे. म्हणजे सुरुवात 3 भाग रंगीत असणारे 8 ठोकळे, 2 भाग रंगीत असणारे 12 ठोकळे, 1 भाग रंगीत असणारे 6 ठोकळे. मग आता रंगहीन एकही बाजू, एकही भाग किंवा रंगहीन असणारे किती घन. काय लिहिलं एकही भाग किंवा रंगहीन असणारे किती घन. मग आता मला सांगा रंगहीन. मग आता हा जो घन आहे हा आपण एका कलरमध्ये बुडवला होता भला मोठा. मग कलरमध्ये बुडवलं सगळे जण काय होणार बाहेरच्या बाजूने सगळे होतात कलर, पण आतमध्ये जे लपून बसलेत म्हणजे कसं नीट इमॅजिन करा. ही समोरची बाजू 9 थराची, मागची बाजू 9 थराची, पण याच्या मागे बरोबर याच्या मागे किती जण लपून बसलेत ते काढावं लागेल आपल्याला. करेक्ट आहे. त्याच्या मागे किती जण लपून बसलेत. आता मला सांगा ही जी बाजू आहे समोरची ही निघली. करेक्ट आहे. मागची बाजू निघली. मग मधल्या बाजूला 9 थर राहतील ना. इमॅजिन करा. मी आता फक्त इथं फोकस करा. हिरव्या पेनाने दाखवतो इथं. ओके. आता याच्या बरोबर मागे, त्याच्या बरोबर मागे इथं कारण इथं जो आहे तर याला कलर आहे. याला काय कलर आहे कोणता कलर आहे एक भाग रंगीत आहे, पण त्याच्या बरोबर मागे फक्त एकच घन आहे. किती एकच घन म्हणजे एकही भाग रंगहीन असणार किती घन एकच घन. किती घन एकच घन. पटतंय का. पटतंय का. यस और नो. यस. मग आता मला एक सांगायचं तुम्ही आपलं बरोबर उत्तर मॅच होतं का बघा एकदा. टोटल घन किती होते आता बघा इथे. थोडंसं काय करतो इकडे हे दाखवतो तुम्हाला. कलरवाले घन बघा. टोटल घन किती होते 27. 27 पैकी 3 पृष्ठभाग रंगीत असणार किती घन आहे 8. 8 नंतर 2 पृष्ठभाग रंगीत असणार किती घन आहे 12. 12 आणि 8 किती झाले 20. 20 आणि आता
20 20 आणि हे किती एक पृष्ठभाग रंगीत असणारे 6 20 आणि 6 26 आणि कलर नसणारे एकच घन आहे 26 आणि 1 किती 27 झालं का 27 मॅच पटतंय का पहिल्या उदाहरणात थोडा वेळ लागेल पुढच्या उदाहरणात अजून जास्त क्लिअर होईल कारण पुढचं उदाहरण आपण किती 4x4चं घेणार आहे किती बाय कितीचं 4x4चं बघा आता 4x4 मध्ये कसं की चला प्रश्न काय बघा आता प्रश्न काही बनवण्याची गरज नाहीये प्रश्न तुम्हाला कळाला असेल 4x4चा आपल्याला काय घ्यायचं घन इथं सेंटरला घेतो म्हणजे आपले सगळे प्रश्न कव्हर होतील किती बाय कितीचा 4x4चा बर मग 1 2 3 1 2 आणि 3 बरोबर काय केलं आता बघा किती सेंटीमीटरचा आहे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि हाईट किती 4 सेंटीमीटर प्रश्न परत समजून घ्या तुम्हाला मेनाचा एक काय दिला घन दिला 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर वाला तुम्हाला म्हटलं त्याला उचलून जे आहे तर सगळीकडून कलर द्यायचा मग त्याला सगळीकडून पोतारा मारला कशाचा कलर मारला समजा तुम्ही हिरवा कलर मारला काय केला हिरवा कलर मारून टाकलेला सगळ्याला बरोबर मग सगळ्यात पहिला प्रश्न काय तयार होतो माहिती आहे पहिला प्रश्न हा तयार होतो की एकूण किती घन तयार होतील पहिला प्रश्न किती घन मग आता मागच्या वेळेस मी तुम्हाला काउंट करून दाखवलं पण मागच्या उदाहरणानुसारच या उदाहरणात लॉजिक जर लावायचं तर बघा एकूण घन किती मागच्या उदाहरणात उत्तर किती आलं होतं 27 किती आलं होतं 27 चला हेच उदाहरण आपण समजून घेऊया बरं एकूण किती घन आता एक सांगा समोरच्या पट्ट्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती आले 16 मग 16 इथं पहिल्या फटक्यात 16 बाजूला मागच्या ह्याच्यात 16 बाजूला मागच्या ह्याच्यात 16 बाजूला त्याच्या पुढच्या ह्याच्यात 16 बाजूला 16 गुणिले 4 16 किती 64 आणि 64 आणि या 4चं नातं काय तर किती घन तर 4चा घन करेक्ट आहे 4चा घन म्हणजेच काय 64 पटतंय माझं म्हणणं बरं या 4ला काय करू आपण समजा n बरोबर 4 सेंटीमीटर समजा n बरोबर 4 सेंटीमीटर आपण सूत्रच तयार करूया तर किती घन विचारलं की सरळ n चा घन किती घन विचारलं की सरळ n चा घन n म्हणजे तुमचा घन किती सेंटीमीटरचा आहे तर घन आपला 4 सेंटीमीटरचा आहे म्हणून 4 चा घन किती 64 दुसरं एक उदाहरण बघा किती वेळा कापावा किती वेळा कापावा मग किती वेळा कापावा सर ही बघा ही पट्टी एक लाईन अखंड दुसरा चाकू अखंड तिसरा चाकू अखंड असा 3 मारले वरून 3 मारले आणि इकडून 3 मारले टोटल किती झाले 9 3 इकडे 3 इकडून 3 इकडून 3 त्रिक किती 9 म्हणजे किती वेळा कापावं लागेल 9 वेळा चाकू मारले तर बरोबर 64 तुकडे धडधड 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 खाली पडते माझं म्हणणं मग आता सर 9 वेळा तर याला यांच्या रूपात लिहूया ना कशाच्या रूपात यांच्या रूपात तर यांच्या रूपात याला कसं लिहिता येईल आता मागचं उत्तर किती आलं होतं आपलं मागचं उत्तर आलं होतं 6 वेळा
याचं उत्तर किती आलं 9 वेळा. मागचं उत्तर 6 वेळा, याचं उत्तर 9 वेळा. तर काय करायचं, याला यांच्या रूपात जर लिहायचं तर याला म्हणायचं, बरं यांच्या रूपात आपण काय करू, पेन बदलू. हां, n-1 n-1 गुणिले 3 हे त्याचा फॉर्म्युला आहे. करेक्ट आहे. यांची किंमत किती आहे 4, ठेवा इथं 4. 4 1 गेला 3, 3ला 3 न गुणलं 3 3 9. येणार उत्तर किती वेळा 9 वेळा. किती वेळा 9 वेळा. पटतंय, डोक्यात जातंय, गेलंच पाहिजे. तिसरा प्रश्न फिक्स आहे ना सर, जागतिक सत्य आहे सर. तिसरा प्रश्न काय, 3 बाजू नाही रे भाऊ, 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन. 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन. मग 3 पृष्ठभाग बघा, आता काय विषय, त्याचं जागतिक सत्य काय, ते कुठं असतात कॉर्नरला. याचं उत्तर कंपल्सरी किती वेळा 8 वेळाच. किती वेळा 8 वेळाच. बघा ना तुम्ही, क्रॉस चेक करा. मी ब्लॅक पेननं दाखवतोय बघा, 1 2 3 4, समोर 4 मागे 4, किती झाले 8. म्हणजे कॉर्नर 8 असतात. म्हणजे 3 पृष्ठभाग रंगीत असणारे किती घन आहेत 8च वेळा. किती वेळा 8 वेळा म्हणण्यापेक्षा 8च घन. किती घन 8च. येणार उत्तराचं किती कायम 8. 3 पृष्ठभाग रंगीत असणारे घन किती 8च. 8च. समजतंय, डोक्यात जात आहे, काही डाऊट आहे नाही. नेक्स्ट आता 4 नंबरचा प्रश्न काय, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे किती. आता समजून घ्या बरं का, 2 पृष्ठभाग. मग 2 म्हणजे काय, 2 कुठं भेटणार आहे. आता मला सांगा, हे जे कॉर्नर आहे याचे 3 भाग रंगीत आहे. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं 2 पृष्ठभाग रंगीत असणारे ते कुठं भेटतात, कडेवर. कुठं भेटतात, कडेवर. म्हणजे कडा. किती कडा आहे टोटल, 1 2 3 4 5 6 7 8. मागच्या 4, 8 आणि 4 किती 12 कडा. म्हणजे 12 गुणिले 2 पृष्ठभाग रंगीत कुठे भेटतात, कडेवरती. बघा हिरव्या पेननं दाखवतो, हे बघा, हे 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 हे. मागच्या बाजूला सेम, त्याच्यावरती सेम, त्याच्या इकडं सेम. मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पलीकडं कडा लपलेली जी आपण दाखवू शकत नाही. याच्या मागच्या बाजूला कडा लपलेली जी आपण दाखवू शकत नाही, जी दिसतच नाही, त्याला 3D डायग्राम पाहावं लागेल. पण तुमचं काम मी एकदम सोपं करणार आहे. पहिले समजून घ्या आणि मग शॉर्टकट पाठ करा. समजा n बरोबर किती आहे 4 आपण मानलेलं आहे. बरं, मग आता कडेवरती कडा किती आहे 12. एका कडेवर किती आहे 2 आहे. एका कडेवर किती आहे 2 आहे. मग 12 गुणिले 2 म्हणजे येणार उत्तर 24. येणार उत्तर 24. मग कसं मॅच करायचं सर, सूत्र सांगा. सूत्र लाल अक्षरात, 2 पृष्ठभाग रंगीत असणारे 12 गुणिले n-2. 12 गुणिले n-2. 12 गुणिले n-2. मग यांची किंमत किती भाऊ 4. 4तून 2 गेले 2, 12 दूना 24. येणार उत्तर किती 24. सर 5वा प्रश्न सांगा ना. लिहून घ्यायचा लगेच. 5वा प्रश्न काय भाऊ, 5वा प्रश्न आहे तुमचा, एक बाजू, बाजूच येते तोंडात, एक भाग रंगीत असणारे किती घन. एक भाग रंगीत असणारे किती घन. बरोबर आहे. आता एक भाग रंगीत कुठे भेटते, एक भाग रंगीत कुठे भेटते बघा ना, हे इथंच
1 2 3 4 लाल कलरने दाखवते प्रश्नार्थक चिन्ह 1 2 3 4 म्हणजे एका भागावरती घनाला 6 भाग असतात 6 पृष्ठभाग असतात 6 सरफेस असतात एका भागावरती किती भेटलेत 4 म्हणजे 6 गुणिले 4 येणार उत्तर किती 24 येणार उत्तर किती 24 मग कसं काढायचं बरोबर आहे की नाही मग कसं काढायचं तर लक्षात घ्या 6 गुणिले n वजा 2 कंसाचा वर्ग सूत्र काय 6 गुणिले n वजा 2 कंसाचा वर्ग n ची किंमत किती आहे 4 4तून 2 गेला 2 मग 2 चा वर्ग 4 साइन चौक किती 24 म्हणजे पाचव्या प्रश्नाचा शॉर्टकट काय सूत्र काय 6 गुणिले n वजा 2 कंसाचा वर्ग पटतंय परत 6वं सर फिक्स आहे रंगहीन असणारे किती घन रंगहीन असणारे किती घन तर आपण मागच्या वेळेस टोटल घन किती बनले तुकडे 64 वजा बघा 64 टोटल आहेत ना आणि टोटल मधनं रंग असलेले काढून घेऊ आपण 3 रंग असलेले 8 आहे प्लस 3 रंग असलेले 8 आहे प्लस 2 रंग असलेले 24 आहे 2 रंग असलेले 24 आहे आणि हो एक रंग असलेला 24 आहे म्हणजे हा जो घटक येणार हा कोणता येणार माहिती आहे हे जे घन आहे समोरची बाजू मागची बाजू म्हणजे हे जे प्रश्नार्थक चिन्ह दाखवले 4च्या मागेच लपलेले अजून त्याच्या मागेच लपलेले असून 4च्या मागे लपलेले 4 आणि त्याच्या मागे लपलेले किती 4 टोटल उत्तर किती येतं 8 कसं येतं पहा की हे टोटल तुकडे होते 64 छोटे छोटे घन 64 होते त्यातनं कलरवाले आपण वजा करून राहिलो बेरीज करून मग 64 मायनस 24 आणि 8 32 32 आणि 24 किती 8 आणि 4 12 12 आणि 4 16 6 डोक्यावर 1 1 2 3 3 2 5 56 64 मायनस किती 56 मग 64 मधून 56 गेले किती भाऊ 8 घन किती घन 8 घन किती घन 8 घन पटतंय कोणाला काही डाऊट याच्यात डाऊट आहे का डाऊट नसलाच पाहिजे मग काय सर याचं सूत्र काय येणार तर याचं सूत्र येतं n वजा 2 कंसाचा घन n वजा 2 कंसाचा घन पटतंय डोक्यात जातंय म्हणजे काय की फक्त 6च उदाहरणं येतात आणि तेच 6 उदाहरणं आपल्याला तोंडी पाठ करायचे आहेत या 6च्या पलीकडे एकाही परीक्षेत एकही उदाहरण आलेलं नाही म्हणजे सूत्ररूपात जर याला पाठ करायचं तर बघा पहिलं सूत्र किती घन चला याला काय करू छोटा करू चलो अजून झूम आउट करू ओके चला तुम्हाला दिसतंय नाही दिसत काही नाही पण आपल्याला काय करायचं फक्त सूत्र लिहायचे काय लिहायचे सूत्र समजतंय मग पहिलं सूत्र काय पहिलं किती घन किंवा एकूण घन सूत्र काय n चा घन दुसरं किती वेळा कापावा सूत्र काय n वजा 1 गुणिले 3 तिसरं 3 भाग रंगीत सूत्र वगैरे काही नाही याचं फिक्स उत्तर किती आहे 8 चौथं 2 भाग रंगीत काय सूत्र 12 गुणिले n वजा 2 पाचवं 1 भाग रंगीत काय सूत्र आहे बघा 6 गुणिले n वजा 2 कंसाचा वर्ग आणि शेवटचं 6वं रंगहीन सूत्र काय n वजा 2 कंसाचा घन n वजा 2 कंसाचा घन पटतंय डोक्यात जात आहे म्हणजे या सूत्रावर आधारित हे सगळे प्रश्न आहेत सूत्र कोणकोणते आहेत मी तुम्हाला दाखवतो
रेड पेननं ब्लॅक पेननं काय करतोय त्याला हे करतोय, ब्लॅक पेननं त्याला काय करतोय बॉक्स करतोय. ओके, हे त्याचे काय सूत्र आहेत, काय त्याचे सूत्र आहेत. सोडवायचं उदाहरण आहे नक्की कळालं. बरं, कळालं असेल तर ठीक, नसेल तरी कळालं नाही सूत्र टाकून त्याचं उत्तर काढायचं. क्लिअर. चलो सर तुम्ही तर डायरेक्ट सूत्रच लिहून ठेवलं, बरोबर आहे ते. आता बघा सूत्र क्रॉस चेक करायचं ना तुम्हाला. ओके, क्यूब. हां, काय लिहिलं वाचाय, घनाची बाजू कशामध्ये सेंटीमीटरमध्ये, घनाची बाजू सेंटीमीटरमध्ये बघा. बरं, 1 घन सेंटीमीटर मापाचे घन n घन. बरं, घनाची बाजू काय म्हणणं आहे त्यांचं, समजा आता झूम करतो याला अजून, हे समजून घ्या. म्हणजे प्रश्न पहिला काय तयार होईल पहा. प्रश्न पहिला तयार होईल की प्रश्न पहिला 5x5x5 चा घन, बरोबर आहे. मग काय म्हणणं आहे, घनाची बाजू 5x5x5 चा एक घन आहे. आपण माग 3x3 चा घेतला, 4x4 चा घेतला, इथं काय घेतोय 5x5x5 चा एक घन आहे. आणि पहिला प्रश्न काय तुमचा की 1 घन सेंटीमीटर मापाचे किती घन, तर बघा 5 ची लाईन पहा, 5 चा घन किती 125. आणि आपण सूत्र काय लिहिलं n घन, तिकडे सूत्र काय लिहिलं n घन. करेक्ट. किती वेळा कापावा याच्यात दिलेलं नाहीये, तर किती वेळा कापावा त्याचं सूत्र काय, किती वेळा कापावा त्याचं सूत्र आहे की n, बघा बघूनच घ्या त्याचं सूत्र आहे बाळांनो, किती वेळा कापावा. n वजा 1 गुणिले 3 म्हणजे n वजा 1 गुणिले 3. मग n ची किंमत 5 वजा 1 गुणिले 3. बरं, पूर्ण डिटेलच लिहून देतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की पहिला जो आहे पहिला प्रश्न करेक्ट आहे. दुसरा प्रश्न किती वेळा कापावा ते मी आत्ताच सांगितलं. 3 बाजू रंगीत असणारे किती असतात कायम 8च. कधी बी येईल त्याचं उत्तर किती येतं 8च येत असतं. नंतर 2 बाजू रंगवलेलं सूत्र काय 12 गुणिले n वजा 2. एकही बाजू n वजा 2 गुणिले त्या कंसाचा घन. आणि एक बाजू रंगवलेली 1 सेंटीमीटर 6 गुणिले n वजा 2 कंसाचा वर्ग. म्हणजे इथं किती प्रश्न मिसिंग आहे तक्त्यात 2 प्रश्न मिसिंग आहे. कोणते, किती वेळा कापावा आणि रंगहीन असणारे घन. किती वेळा कापावा आणि रंगहीन असणारे घन. तर पुढे एक उदाहरण आहे ते आपण पूर्ण उदाहरण समजून घेऊया, मग तुम्हाला त्याचा अंदाज येईल. चला प्रश्न पहिला, उदाहरण क्रमांक 1 ते 5 आपण बघतोय. हा काय प्रश्न पहिला, 4 सेंटीमीटर बाजू असणार आहे. 4 वाला ऑलरेडी आपण जे घेतलंय म्हणजे मागचं जे उदाहरण घेतलं तेच उदाहरण इथं आलंय, बरोबर. तर 4 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या रंगीत घनाकृती 1 सेंटीमीटर आकाराचे एकूण किती ठोकळे. सूत्र काय यांचा घन, यांची किंमत 4, 4 चा घन, उत्तर किती 64. उत्तर किती 64. परत पुढे बघू. चला झूम इन. चलो बरं, त्यांनी सोडवून दिलेलं आहे ते काय अडचण नाही. तो रंगीत ठोकळा किती वेळा कापावा लागेल. सूत्र लिहायचंय 3 गुणिले n वजा 1. 3 गुणिले n वजा 1 उत्तर किती 9. किती आलं उत्तर 9. ज्याच्या 3 बाजू रंगीत, 3 बाजूसाठी काय सूत्र आहे 8च, येणार उत्तर 8च. ज्याच्या 2 बाजू रंगीत, 2 बाजूसाठी काय सूत्र आहे 2 बाजू रंगीत. ध्यानात कसं ठेवायचं माहिती तुम्हाला, 2 बाजू रंगीत कडेवर असतात. कडेसाठी 12 आणि 12 गुणिले n वजा 2. मग बघा 12 गुणिले n ची किंमत 4 वजा 2, येणार उत्तर किती 24 वेळा. पुढे एक बाजू रंगीत असणार किती ठोकळे. एक बाजू म्हणजे एक बाजू कुठे भेटते तुमची कडेवरती. कुठे भेटते कडेवरती. कडा किती असतात टोटल, कडा नाही सरफेस किती असतात 6, बरोबर 6. समोर मागे राईट लेफ्ट ऊपर नीचे. 6 गुणिले किती n वजा 2 कंसाचा वर्ग म्हणजे येणार उत्तर किती 24. पूर्ण कोरे रंगहीन त्याचंही सूत्र मी लिहून दिलं होतं n वजा 2 कंसाचा घन. म्हणजे आपल्याला मी जे तुम्हाला सांगितलं हे जे ब्लॅक पेननं तुम्हाला जे दाखवलंय, बरोबर हेच सूत्र सगळ्या ठिकाणी वापरलेले आहे, बरोबर सगळ्या ठिकाणी हे सूत्र आहे. मग सूत्र लक्षात कसे ठेवायचे,
पहिलं सूत्र तर घनाचं सूत्र आहे, दुसरं फक्त 3 गुणिले n वजा 1, तिसऱ्याचं उत्तर फिक्स आहे 8. चौथं कसं लक्षात ठेवायचं, 2 भाग रंगीत कुठं असतात, कडेवर असतात, कडा कडा, आणि कडा किती असतात 12. त्यानंतर एक भाग रंगीत कुठं असतो, सरफेस समोरच्या भागावरती असतो. मग समोरचा, मागचा, राईट लेफ्ट, वरचा, खालचा किती असतात 6 असतात. म्हणजे येणार उत्तर ते. पटतंय. मग आता पुढे काय करायचंय तुम्हाला, जे प्रश्न आहे ते काय करायचे, सोडवायचे आहेत. चला एखादा प्रश्न आपण बघूया. इथे कोणता प्रश्न आहे, सरावासाठी उदाहरणं. त्यामध्ये ऑलरेडी किती सेंटीमीटर घेतले त्यांनी, 3 सेंटीमीटर. ऑलरेडी याचे प्रश्न आपण घेतलेले आहेत 3 सेंटीमीटरवाले, 6 सेंटीमीटरवाले, 6 सेंटीमीटरवाले, 3 वाले हा आपण घेतला आहे ऑलरेडी. अजून कोणता प्रश्न आहे जो आपल्याला घेता येईल, अजून आपल्याला एक बाजू 24 ठोकळ्यात विभागला 4 सेंटीमीटर. प्रश्न 6 ते 10, प्रश्न 6 ते 10 बघा. तर बघा हे जे ब्लॅक केलेलं आहे का, म्हणजे ब्लॅकमध्ये मी दाखवलं ना अंडरलाईन, एवढंच तुम्हाला घटक पाठ करायचा आहे, बाकी काहीच करायची गरज नाही आहे. नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचा घटक बघूया. खूप खूप धन्यवाद.